आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरात घुसतात। मराठा समाजाच्या तरुणींबद्दल नवनाथ वाघमारे यांचं संतापजनक विधान। नवनाथ वाघमारे यांच्या विधानानं आता नवा वाद पेटण्याची शक्यता। नवनाथ वाघमारे नांदेडमध्ये आल्यास तोंडाला काळं फासणार। वाघमारेंच्या संतापजनक विधानावरून नांदेडमध्ये मराठा महिला आक्रमक। वाघमारेंविरोधात नांदेडमध्ये सकल मराठा समाज महिलांकडून मोर्चा। सोलापूरच्या माढ्यात नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात घोषणाबाजी। मराठा समाजाच्या मुलींबद्दल केलेल्या वक्तव्याचा माढ्यात निषेध। नवनाथ वाघमारेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा समाज आक्रमक। हायकोर्ट लिपिक परीक्षेतील गोंधळावरून अभिजित दिपकेंचा 7 दिवसांचा अल्टिमेटम। आठवड्याभरात हायकोर्टानं फेरपरीक्षा घ्यावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभारणार। अभिजित दिपकेंसह परीक्षार्थींचा इशारा। हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षा प्रक्रियेवरून गोंधळ, सर्व्हर ठप्प, संगणक बंद पडलेल्या अवस्थेत कल्याण, छत्रपती संभाजीनगर आणि भंडाऱ्यातील परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचा संताप। आश्वासन नको, परीक्षा पुन्हा घ्या। हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेतील गोंधळावरून कल्याणमध्ये विद्यार्थ्यांचा ठिय्या। संपूर्ण परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करत आमदार सुभाष गायकवाड यांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा। हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेसाठी दिला जाणारा पॅसेज लीक झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। टायपिंगसाठी देण्यात येणारा पॅसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल। विद्यार्थ्यांची दिपकेंना माहिती। लिपिक पदाच्या परीक्षेबाबत हायकोर्टाकडून नोटीस जारी, तांत्रिक अडचणींची चौकशी सुरू। उमेदवारांना पुढील कार्यवाहीची अधिकृत माहिती देणार कोर्टाचं आश्वासन। राजस्थानच्या सरकारी शाळांमध्ये व्हिडिओग्राफी, फोटोग्राफीला बंदी। ऑडिओ रेकॉर्डिंग आणि लाईव्ह स्ट्रीमिंगलाही बंदी। राजस्थानच्या शिक्षण विभागाकडून परिपत्रक काढण्यात आलं। इतर व्यक्तींना शाळेत प्रवेशासाठी मुख्याध्यापकांची परवानगी घ्यावी लागणार। सीजेपीच्या शाळा मोहिमेनंतर शिक्षण विभागाकडून आदेश।